नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आहे ना, मी तुमच्यासाठी खूप छान छान गोष्टी म्हणजे ज्या तुम्हाला खरंच खूप रिक्वायर्ड आहे. तुम्ही बऱ्याच वेळा मला त्या वस्तूंबद्दल विचारलंय आणि मी काही गोष्टी सांगितल्या सुद्धा आहेत तुम्हाला, पण काही गोष्टी अजून माझ्याकडे अवेलेबल झाल्या नव्हत्या, तर त्या आता खूप रिझनेबल रेट्समध्ये अवेलेबल झालेल्या आहेत, आधीच्या रेट्सपेक्षा सुद्धा. तर म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू. जसे जसे आपल्या काही पूजा येतील किंवा काही आपले सण येतील पुढे, तर तुम्ही त्याच्यासाठी त्या वस्तू छानपैकी वापरू शकता. तर चला मी आज काय दाखवणार आहे तुम्हाला ते दाखवते. चला, तर आजची पहिली गोष्ट जी असणार आहे ती म्हणजे त्या वस्तूला तुम्ही खूप 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 प्रेम दिलं, तुम्हाला खूप आवडली माझी चॉईस. तर ही मी 2 वर्षाआधी या समया घेतल्या होत्या. ह्यांना म्हणतात महाभारत समय. आणि खरंच म्हणजे तुम्ही माझ्या प्रत्येक पूजेमध्ये बघता की या समया लावल्यानंतर पूजा जी आहे ती अगदी भव्य दिसते. आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा मी तुम्हाला सांगते की माझ्याकडे ज्या जुन्या समया होत्या तसं तेल इथून पूर्ण असं गळायचं, अर्ध तेल असंच वेस्ट व्हायचं, खाली पण जमिनीवर सगळा मेस व्हायचा आणि पूर्ण जळायच्याही नाहीत त्या. तर म्हणून मी या समया मला आवडल्या होत्या बघता क्षणीच. आणि त्याची स्पेशालिटी मी तुम्हाला सांगते की हे जे त्याचं काम आहे ना, याच्यामुळे ना तेल अजिबात खाली गळत नाही. वात जेवढी आपलं तेल असतं पूर्ण ॲब्झॉर्ब करते. आणि आदल्या दिवशी लावलं ना तर लिटरली 12 तासांपेक्षा जास्त या समया जळतात, संपूर्ण तेल संपेपर्यंत जळतात. तर ह्याच्यावरती बघा अशी छान सुंदर अशी मोराची डिझाईन आहे. आणि इथे पण जी डिझाईन केली आहे ना ती पण खूप ह्याची अट्रॅक्टिव्ह आहे. तर जेव्हा मी ही समय घेतली होती म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी मी समया या घेतल्या होत्या आणि त्या तो व्हिडिओ बघून सगळ्यांना या समया खूप आवडल्या होत्या आणि खरंच सगळ्यांना आवडण्यासारख्याच आहेत. तर आता या समया ना अगदी छान रेट्समध्ये अवेलेबल झालेल्या आहेत. मी तुम्हाला पहिले एक गोष्ट दाखवते, ती म्हणजे की ह्याची साईज किती आहे मी तुम्हाला प्रॉपर दाखवते. तर बघा खालून पूर्ण मोजली ही समय अगदी मोरापर्यंत, तर 18 इंचाची प्रॉपर ही समय होते. तर माझ्या ह्या ज्या समया आहेत त्याची साईज आहे 18 इंच. आणि या समया मी 2 वर्षाआधी घेतल्या होत्या, तेव्हा मला ह्याची जी प्राइस पडली होती ती म्हणजे 5000ला मला या 2 समया पडल्या होत्या तेव्हा. आता तुम्हाला या सेम समया सेम क्वालिटीमध्ये तुम्हाला फक्त 4650ला या मिळणार आहेत. कुठे मिळणार आहेत? तर आपलं सर्वांचं आवडतं आणि लाडकं ते म्हणजे बाप्पा मोरया स्टोर. तर बाप्पा मोरया स्टोर जे दादरला आहे, तर त्यांचा ॲड्रेस, त्यांचा नंबर इथे येत असेल किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन करेन. तर तुम्हाला ऑनलाईन सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा तुम्हाला पर्सनली शॉपमध्ये जाऊन बघायचं असेल प्रॉपर वस्तू आणि बघून घ्यायची असेल तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता. तर आता ह्याच्यामध्ये आणखीन एक छान प्लस पॉईंट मी तुम्हाला सांगते की ही तर 18 इंचाची साईज आहे, पण प्रत्येकालाच ही हवी असेल किंवा परवडेल असंही नाहीये. तर म्हणून दादांनी यांच्यामध्ये आणखीन 3 साईज अवेलेबल करून दिल्या आहेत. ती म्हणजे की 15 इंचाची एक साईज आहे, म्हणजे याच्यापेक्षा थोडी कमी असेल, 15 म्हटल्यानंतर इथपर्यंत याच्या लेवलला समयी असेल. तिची प्राइस आहे 4450. ही जी साईज आहे 18 इंचाची त्याची प्राइस आहे 4650. 15 इंचाची जी समई असेल त्याची प्राइस आहे 4450. त्याच्यापेक्षा छोटी 12 इंचाची जी समई असेल तिची प्राइस आहे 3350. आणि 8 इंचाची एकदम छोटी समई जी आहे तिची प्राइस आहे 1850. तर आता मी प्राइस डिटेलमध्ये का सांगते, तुम्हाला माहिती पडावं यासाठी सांगते. कोणाला जशी रिक्वायरमेंट असेल तसं तुम्ही वस्तू मागवू शकता. पण एक गोष्ट तुम्हाला मी सांगते की जी क्वालिटी ही आहे ना तीच क्वालिटी तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. जी वस्तू मी तुम्हाला इथे दाखवते तीच वस्तू तुम्हाला मिळेल. आणि मी खरं सांगते की तेव्हा 2 वर्षाआधी मी 5000च्या रेटने या समया घेतल्या होत्या. आता खरं तर याची प्राइस वाढलेली असू शकते, पण दादांनी आपल्याला, त्यांनी डायरेक्ट होलसेलरकडून मागवतात त्यामुळे त्यांनी आपल्याला अगदी रिझनेबल आणि कमी रेटमध्ये सेम वस्तू अवेलेबल करून दिली आहे. तर ज्यांनाही हवं असेल तर तुम्ही प्लीज जो नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपल्या महाभारतच्या समया आहेत
त्या मागू शकता। नेक्स्ट आपली अगदी अगदी जिव्हाळ्याची गोष्ट जी मला खूप आवडते पर्सनली आणि मी खूप साऱ्या व्हिडिओजमधून तुमच्यासोबत शेअर केले। बरेच जण कमेंट करतात ताई कुठे भेटेल नक्की सांग, आमच्याकडे मिळतच नाहीये, किती कुठे ठिकाणी शोधलं तरी मिळत नाहीये। तर घाबरू नका, बघा तुमच्यासाठी ही सुद्धा व्यवस्था मी केली आहे। तर ती आहे म्हणजे ही आपली ॲक्लिन पावडर। खूप साऱ्या ताईंना हवी होती, जे आपले पितळेची भांडी वगैरे देवपूजेची भांडी सगळी असतात ना, अगदी एक नंबर पावडर आहे ॲक्लिन पावडरचा। हा काही प्रमोशनल व्हिडिओ नाहीये, पण खूप सगळ्यांना आवडली आहे पावडर। मला पर्सनली आवडते, अजिबात हात आपले खरखरीत होत नाहीत, पितळेची भांडी अगदी मस्त लकलकीत निघतात। तर मी तर देवांना स्वच्छ करण्यासाठी सुद्धा ॲक्लिन पावडर वापरते आणि तुम्ही बघत असाल की नेहमी माझे देव खूप छान चकचकीत दिसत असतात। तर म्हणून ॲक्लिन पावडर सुद्धा दादांकडे अवेलेबल आहे। आज ज्याही मी तुम्हाला टोटली सगळ्या वस्तू दाखवते ना, तर त्या सगळ्या वस्तू बाप्पा मोरया स्टोअर मधूनच म्हणजे आपल्याला घ्यायच्या आहेत, त्यांच्याकडूनच सगळ्या मागवलेल्या आहेत। तर ही ॲक्लिन पावडर सुद्धा बाप्पा मोरया स्टोअर मध्ये अवेलेबल आहे। हे एवढं जे पॅकेट आहे म्हणजे हे 200 ग्रॅमचं पॅकेट आहे। तर याच्यावर जी MRP दिलेली आहे ती 35 रुपये दिली आहे, पण दादांकडे ही तुम्हाला 30 रुपयांमध्ये अवेलेबल आहे। तर तुम्ही ज्यांना पण पर्सनली जमत असेल तुम्ही विजिट करा, किंवा ज्यांना ऑनलाईन मागवायचं असेल तर तुम्ही ऑनलाईनमध्ये फक्त दादांना विचारून घ्या, कारण 30 रुपयासाठी आपण 60 रुपयाचं कुरिअर तर करू शकत नाही। अगदी साधी म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे। त्याच्यामुळे जर तुम्ही लॉटमध्ये घेतलं समजा 12 पीस किंवा काय असं जर असेल त्यांचं, तर त्यांनाही ते पाठवायला परवडेल। किंवा तुम्ही काही वस्तू घेतलीत ना तर त्याच्यासोबतच ॲक्लिन पावडर मागू शकता, म्हणजे त्यांनाही पाठवायला बरं पडेल आणि तुम्हाला सुद्धा ते कम्फर्टेबल पडेल। तर नेक्स्ट जी गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे तर ती म्हणजे हा आहे आपला अखंड दिवा। बऱ्याच ताईंनी मागितला होता, बऱ्याच ताई विचारत होत्या। आता मी हा नवीन अखंड दिवा का मागवलाय, माझ्याकडे जो दिवा आहे तो पण बऱ्याच ताईंना आवडला होता, पण तुम्हाला मी आज डिफरन्स सांगणार आहे की दोन्ही दिव्यांमध्ये खरोखर काय डिफरन्स आहेत। तर पहिले आपण दिवा ओपन करू। बघा याचं पॅकिंग पण खूप सुंदर आहे आणि याच्यामध्ये सुरुवातीला असा हा दिवा ठेवलेला आहे। याची साईज पण खूप मोठी आहे, म्हणजे जवळपास मला वाटतं 12 ते 13 तास किंवा अगदी भरपूर वेळ, म्हणजे 24 तास सुद्धा जर आपलं तेल चांगलं असेल ना, तेल प्रॉपर असेल तर बराच वेळ हा दिवा जळेल। तर याच्यामध्ये बघा या दिव्यामध्ये मी तुम्हाला दाखवते, याच्यामध्ये अशी जाडी वात असते। ही याची डिझाईन पण खूप सुंदर आहे, याची क्वालिटी पण खूप छान आहे, अगदी जाड आहे क्वालिटी मस्त, आणि आतमध्ये अशा प्रकारची जाड वाट आहे। त्यानंतर इथे हे असं आहे आतमध्ये हे असं स्टँड दिलंय। तर हे स्टँड का दिलंय मी तुम्हाला सांगू, कारण हे गरम होत राहतं। हे स्टँड जसं गरम होतं ना, समजा आपण ह्याच्यामध्ये तूप घातलं तर तूप बघा कधी कधी खालचं जे तूप असतं ते तळाला तसंच स्टिक होऊन राहतं, ते गरम राहत नाही। म्हणजे दिवा गरम असेल तरच तूप गरम होतं आणि वात जळते। तर ह्याच्यामध्ये या स्टँडचा फायदा मी तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही तेलाचा वापर कराल तेव्हा या स्टँडची गरज नाहीये, पण जेव्हा तुम्ही तुपाचा वापर कराल ना तर तेव्हा तुम्ही जर हे स्टँड टाकलं तर हे जे आहे ते तांब आहे, तर तांब गरम राहतं आणि ते संपूर्ण असं आहे बघा, हे स्टँड पूर्ण खालपर्यंत आहे। तर वरचं इथे गरम होतं त्यामुळे ते खालपर्यंत पूर्ण गरम होतं, आणि आपलं जे तूप आहे ते नेहमी म्हणजे असं ऑइली म्हणजे छान पातळ पातळ राहतं, आणि त्यामुळे संपूर्ण तूप संपेपर्यंत आपला दिवा संपूर्ण जळत राहतो। आणि त्याच्यापेक्षा आणखीन एक मस्त गोष्ट तुम्हाला सांगते, ती म्हणजे की याच्या आतमध्ये अशा प्रकारे वात आपण ऑटोमॅटिकली वरती करू शकतो। ही जी चावी दिलेली आहे याच्यामुळे ही वात अशी वरती करू शकतो। हा दिवा बऱ्याच जणांनी दाखवलाय किंवा बऱ्याच जणांकडे सुद्धा अवेलेबल असेल, पण माझ्याकडे नव्हता, आणि माझ्याकडे आपला जो पारंपरिक दिवा आहे तो होता। पण त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये जेवढ्या ॲडव्हान्स गोष्टी येतात तर काही गोष्टी फायद्याच्या सुद्धा असतात आपल्या। तर बघा, जेव्हा आपण दिव्याची वात नवरात्रीमध्ये जेव्हा आपण एकदाच वात टाकतो आणि आपल्याला अखंड 9 दिवस तो दिवा चालवायचा असतो, आणि कधी कधी वात काढताना किंवा काही करताना पटकन दिवा विझतो, मग ते म्हणजे दिवा शांत होतो, मग तेव्हा आपल्याला हुरूर लागते, अरे काय झालं, माझ्या हातून काय चुकलं का, दिवा कसा काय शांत झाला। तर ती त्या टेन्शन आपल्या डोक्यात नको। तर म्हणून हे खूप भारी ऑप्शन आहे की वात आपण अशा प्रकारे वर खाली करू शकतो। बघा, इथून वात वर आली एकदा आणि इथपर्यंत समजा जळाली तर तुम्ही वरचा भाग अगदी अलगद जो चिमटा आहे तो छोटासा त्याने सुद्धा व्यवस्थित काढू शकता।
नाहीतर ते आपल्याला खालून असं खूप उद्योग करून करून ती वात वरती काढावी लागते. तर तसे उद्योग करण्याची आपल्याला गरज पडणार नाही, म्हणून हा असा सुंदर असा अखंड दिवा आहे. तर याच्यासोबत आपल्याला मिळते ती म्हणजे अशी छान अशी काच. आणि मी खरंच सांगू तुम्हाला, ही काच इतकी जाड आहे ना, म्हणजे नॉर्मल आपली जी काच येते जे आपल्या दिव्यासोबत, म्हणजे माझ्याकडे पण आधीचा जो अखंड दिवा आहे जुनावाला, तर त्याची काच खूप पातळ आहे आणि याची जाडी बघा किती आहे, खूप थिक आहे, अगदी मस्त मटेरियल आहे, खूप छान मटेरियल आहे. आणि हे कशा प्रकारे लावायचंय आणि हे पूर्ण व्यवस्थित कव्हरिंग पण यायला, म्हणजे आपली जी काच येते ना ती नॉर्मली अशी असते ओपन, तर कधी कधी हवा सुद्धा लागते. तर ही सिस्टम खूप छान केली त्यांनी की इथे गोल केलाय, त्याच्यामुळे अगदी पाहिजे तेवढीच ऑक्सिजन किंवा पाहिजे तेवढीच हवा आतमध्ये जाईल. आणि बघा अशा प्रकारे जिथे ही क्लिप आहे ना तिथे हे लावायचे आणि अशा प्रकारे आपला अखंड दिवा चालू राहील. खरंच अखंड चालू राहील हा दिवा. खूप सुंदर आहे, मला पर्सनली खूप आवडला. मी बऱ्याच दिवसांपासून बघितला होता पण प्रॉपर असा माहिती नव्हतं की खरंच कसा आहे दिवा काय. आणि याला बघा इथे असे छान छोटे छोटे स्टँड सुद्धा आहेत खाली, म्हणजे दिवा आपला परफेक्ट कसा राहील. तर इथे मी ठेवून दाखवते तुम्हाला. खूप छान दिवा आहे, क्वालिटी खूप छान आहे दिव्याची. तर बघा हा असा आपला अखंड दिवा आहे. या दिव्याची प्राइस किती आहे तुम्ही सगळं मला विचाराल, तर ह्याची जी प्राइस आहे ती 1850. ही सगळ्यात मोठी साईज आहे या अखंड दिव्याची. ही साईज सगळ्यात मोठी आहे. ह्याची प्राइस आहे 1850 आणि मार्केटमध्ये तुम्हाला या प्राइसमध्ये कुठेच हा दिवा मिळणार नाही. सर्वात मोठी साईज आहे ही, कारण हा जो दिवा आहे ना ह्याची प्राइस मार्केटमध्ये खूप जास्त आहे. जर कमी प्राइसमध्ये पण तुम्हाला मिळत असेल कुठे, तर मी सांगू शकते की क्वालिटीमध्ये काही ना काही डिफरन्स असणार. आणि ही जी क्वालिटी आहे ही एक नंबर क्वालिटी आहे. तुम्ही जेव्हा घ्याल ना, तुमच्याकडे वस्तू जेव्हा येईल तेव्हा तुम्ही मला नक्की सांगा की खरंच क्वालिटी कशी आहे. जे मी सांगते ते खरंच उगाचच सांगायचं म्हणून सांगते की खरंच तशी आहे वस्तू म्हणून मी तुम्हाला सांगते. तुम्हाला माहिती आहे की नेहमी मी वस्तू पारखल्याशिवाय कधीच तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही. तर म्हणून ही जी प्राइस आहे याची 1850 आहे. आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला सांगायची ती म्हणजे की या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याकडे 3 साईज अवेलेबल आहेत. तर याच्यामध्ये ही जी सगळ्यात मोठी साईज आहे हिची प्राइस आहे 1850. त्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा एक थोडीशी छोटी साईज म्हणजे मीडियम साईज आहे, त्या मीडियम साईजची प्राइस आहे 1550. आणि याच्यामध्ये छोटी स्मॉल साईज, तर स्मॉल साईजची प्राइस आहे 1050. तर अशा 3 साईज याच्यामध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्हाला कुठली साईज हवी असेल तर ती तुम्ही मागू शकता. मी सांगेन तुम्हाला, मी पर्सनली सजेस्ट करेन की अखंड दिवा घेताना कधीही मोठी साईज घ्या. काय होतं, आपण याच्यामध्ये जास्तीत जास्त तेल म्हणजे जास्तीत जास्त वेळेसाठी आपण तेल घालून ठेवू शकतो. जर तुम्ही छोटी साईज घेतली तर तुम्हाला सारखं सारखं त्याच्यात लक्ष द्यावं लागेल, सारखं तेल घालावं लागेल. एवढ्या साईजच्या दिव्यामध्ये जर तुम्ही एकदाच तेल घातलं तर जवळपास 12 तासांपेक्षा जास्त हा दिवा प्रज्वलित होत राहील. तर म्हणून एकदाच इन्व्हेस्ट करा, पण चांगली वस्तू घ्या. तर अखंड दिवा हा खूप आवडला मला, खूप बेस्ट आहे आणि मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन की तुम्ही नक्कीच ही वस्तू डोळे बंद करून घेऊ शकता. तर मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या वस्तू कुठून मागवल्यात आणि यांचा नंबर, कॉन्टॅक्ट वगैरे सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. बाप्पा मोरया स्टोअर दादरचा आहे, तिथून मी या सगळ्या वस्तू मागवल्यात. आणि दादांनी खरंच सांगते मी तुम्हाला की अगदी मनापासून मी त्यांच्या वस्तू का तुम्हाला दाखवते त्याचं कारणच हे आहे की प्रत्येक वस्तू सेल करण्यामागे फक्त सेल हा त्यांचा पर्पज नाही आहे. जसं माझा हेतू आहे की तुमच्यापर्यंत काहीतरी चांगलं वस्तू पोहोचू, तसंच त्यांचा नेहमी हेतू असतो की ताई आपण लोकांना बेस्ट गोष्ट द्यायची आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये द्यायची. तर मी सांगेन की कुठलाही होलसेलर किंवा कुठलाही रिटेलर किंवा कुठलाही शॉपवाला एवढा म्हणजे लोकांचा किंवा कस्टमरचा एवढा विचार कधीच करत नाही. हे मी फर्स्ट टाइम त्यांचं बघितलं आणि मला जेन्युअनली खरंच खूप पटली ती गोष्ट, मला आवडली की खरंच आपल्यासारखं कोणीतरी विचार करतंय. परत ह्या ज्या सगळ्या वस्तू सेल होतात ना, ते ह्याच्यामधून बऱ्याचशा लोकांचं पोट पाण्याचा धंदा होतो. म्हणजे त्यांच्याकडे आता बरेचसे नवीन त्यांनी स्टाफ रिक्रूट केले, ज्यांना जॉब नव्हता, ज्यांना काहीच काम नव्हतं, तर अशा लोकांना काम मिळालं याच्यामुळे.
तर म्हणून आपण एक वस्तू घेतो, आपण थोडेसे पैसे त्यासाठी देतो, पण त्या पैशातून खूप साऱ्या लोकांचं घर चालत असतं, खूप साऱ्या लोकांच्या बऱ्याचशा काही इच्छा असतात त्या पूर्ण होतात, बेसिक नीड्स त्यांच्या पूर्ण होत असतात. तर खूप चांगले ना की देवाच्या पूजेसाठी आपण अशा ज्या वस्तू घेतो त्याचा कुठेतरी चांगला सत्कारणी उपयोग होतो. तर हा दिवा जर तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्कीच दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून हा दिवा मागवू शकता. तर आता मी तुम्हाला दिवा दाखवला, अखंड दिवा दाखवला, त्यानंतर समई दाखवल्या. तर आता त्याच्याच रिलेटेड एक गोष्ट आहे खूप खूप छान, मला पर्सनली खूप आवडलेली, ती म्हणजे की या दिव्यांच्या खाली ठेवायला आपल्याला खूप छान असे वस्त्र आलेले आहेत, खूप सुंदर आहेत. बघा याच्यामध्ये ना जवळपास 12 कलर याच्यामध्ये अवेलेबल आहेत. मी तुम्हाला पहिले ओपन करून दाखवते. खूप छान छान कलर आहेत आणि याचं मटेरियल पण खूप सुंदर आहे. जे मटेरियल महालक्ष्मी आईचं जे वस्त्र बनवलं होतं मागच्या वर्षी, ज्यांनी पण घेतले असेल पैठणी वस्त्र, तर त्याचं जे मटेरियल होतं ना तशाच टाईपचं हे मटेरियल आहे. आणि हे बघा खूप सुंदर अशी ही वस्त्र बनवलेली आहे. त्याला बॅक साइडने अस्तर सुद्धा लावलेला आहे. बघा किती सुंदर आहे. कलर पण एकापेक्षा एक आहेत. तर मी तुम्हाला दाखवते की यामध्ये कुठले कुठले कलर अवेलेबल आहेत. एका पॅकेटमध्ये आपल्याला असे 2 सेट येतात आणि याचा तुम्ही मल्टी यूज करू शकता. मी तुम्हाला सांगते, पहिला यूज जो याचा आहे तो म्हणजे तुम्ही समई किंवा तुम्ही दिवा लावता कुठला, तर दिव्याच्या खाली हे तुम्ही ठेवू शकता. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण काही पूजा मांडतो तर पूजा मांडताना आपण जेव्हा देवांच्या मूर्त्या मांडतो ना, तर मूर्तीच्या खाली सुद्धा आपण हे असं वस्त्र पूजेच्या खाली जर लावलं अतिशय सुंदर दिसेल. तिसरी गोष्ट, तुम्हाला असं ऑथेंटिक किंवा असं छान होम डेकोर करायचंय तर तुम्ही अशा प्रकारे हे लावू सुद्धा शकता. छान फ्रेम करून सुद्धा लावू शकता, ते पण खूप सुंदर दिसेल. असं जर वेगवेगळे लावलेत ना आपण तर खूप छान दिसेल. बघा खूप सुंदर वाटतंय, खूप सुंदर. तर मी तुम्हाला याच्यावरती ना समई ठेवून दाखवते. तर बघा इथे मी तुम्हाला दाखवते, हा एक आणखीन दुसरा कलर आहे. तर समजा हे 2 कलर आपण असे ठेवले आणि मध्ये जो आहे तो आपण असा ग्रीन कलर ठेवूया. तर बघा अशा प्रकारे वस्त्र ठेवल्यानंतर असं दिसतं. आणि यावरती जर आपण आपले असे दिवे ठेवले, हो 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 किती सुंदर दिसतंय. आणि ज्या आपल्या समया आहेत त्या अशा प्रकारे आपण या वस्त्रांवरती ठेवू शकतो. असं बॅकग्राऊंडला सुद्धा तुम्ही लावू शकता. कुठली पूजा असेल तर त्याच्या अशा बॅकड्रॉप जे पण बनवतो तर त्या बॅकड्रॉपसाठी सुद्धा याचा खूप सुंदर असा वापर होणार आहे. यामध्ये कुठले कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर बघा ह्याच्यामध्ये अशा प्रकारे हा खणाचा सुद्धा आहे, खणाचं वस्त्र याच्यामध्ये. त्यानंतर हा पिवळा रंग आहे. प्रत्येक पॅकेटमध्ये आपल्याला 2 सेट मिळणार आहेत. तर असा पिवळा रंग आहे. त्यानंतर चुटूक असा सुंदर असा लाल रंग आहे. त्यानंतर पुन्हा खणाचं वस्त्र आहे. खूप वेगवेगळी व्हरायटी याच्यामध्ये. आपण हे बॅकड्रॉप म्हणून सुद्धा लावू शकतो. त्यानंतर सुंदर असा बघा हिरवा रंग आहे. मोरपिसी रंग आपण जो म्हणतो ना तसा रंग आहे. त्यानंतर पुन्हा प्लेनमध्ये पिंक कलर आहे, गुलाबी छान. त्यानंतर बघा रेड कलर आहे बुट्ट्यांमध्ये. तुम्हाला जोही आवडतोय ना तो तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि हे कलर तुम्ही मागवू शकता. त्यानंतर मोरपिसी रंग आहे सुंदर असा बघा. ह्याची जी प्राइस आहे ती आहे 280 रुपये हा सेट आहे आणि खूप वर्थ आहे. मी तुम्हाला सांगेन 280 रुपयामध्ये खूप वर्थ आहे.
करण्याची जी क्वालिटी आहे ना खूप सुंदर क्वालिटी आहे। मागे अस्तर सुद्धा लावलेलं आहे, लाईट पिंक कलर आहे याच्यामध्ये छोट्या बुट्ट्यांमध्ये। तर बघा किती सारी व्हरायटी आपल्याला याच्यामध्ये अवेलेबल आहे। तर तुम्ही बघितली खूप सारी व्हरायटी आहे, खूप छान छान कलर आहेत। जे कलर तुम्हाला आवडतात त्या कलरचे परत एकदा दाखवते, त्या कलरचे स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही पाठवू शकता। 280 रुपये हे 2 पीस आहेत, म्हणजे एक सेट आहे पूर्ण। कलर बघा किती सुंदर आहे, लाल रंग आहे। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की हे फक्त एका कामासाठी नाही, याचा तुम्ही बऱ्याच प्रकारे उपयोग करू शकता। मला खूप 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 आवडले हे वस्त्र, नक्की घ्या। मी खरंच सांगेन तुमच्या पूजेला इतके 4 चांद लागतील ना याच्याने। खूप मस्त मस्त कलर आहेत, जे पण कलर्स तुम्हाला हवे असतील ते कलर तुम्ही मागवू शकता। प्लेन मध्ये आहे, बुट्टी मध्ये आहे, छोटी बुट्टी आहे, मोठी बुट्टी आहे। त्यानंतर परत हे जे आपण असं मटेरियल आहे खणामध्ये, खणाच्या मटेरियल मध्ये सुद्धा अवेलेबल आहे। आणि हे मी तुम्हाला दाखवलं बघा, हे प्लास्टिक काढून दाखवलंय। तर याचं फिनिशिंग बघा, याचं जे फिनिशिंग आहे ना ते पण खूप सुंदर आहे। इथे जे काम केलंय ते पण खूप छान आहे। बॅक साईडला टोटली अस्तर लावले व्यवस्थित। आणि मी तुम्हाला दाखवलं की याच्यावरती दिवे ठेवल्यानंतर आपले दिवे किती सुंदर दिसतात। अशा प्रकारे दिवा ठेवला बघा किती सुंदर दिसतो। आपल्या घरी काही फंक्शन असेल, तुम्हाला तुमचा जो टेबल असेल त्या टेबलवर सुद्धा, म्हणजे आपला जो बाहेरचा जो लिव्हिंग रूमचा टेबल असतो त्या टेबलवर सुद्धा तुम्ही असे 2 साईडला 2 ठेवलेत आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जे वॅक्सचे दिवे येतात ते वॅक्सचे दिवे जरी तुम्ही ठेवलेत ना तरी खूप 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 सुंदर दिसेल तुमचा लिव्हिंग रूम। जेव्हा आपले काही सण असतात, दिवाळी म्हणा किंवा काही जेव्हा सण येतात ना, तेव्हा अशा प्रकारे जर डेकोर केलं ना तर आपल्या घराला अगदी एकदम फेस्टिव्ह लुक जे आपण म्हणतो ना तसं लुक ह्याने येणार। तर खूप सुंदर आहे, मला खूप आवडलं। तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा। मला पर्सनली खूप आवडले हे वस्त्र, तर तुम्हाला कसे वाटले ते पण तुम्ही सांगा। 280 रुपये ह्याची प्राइस आहे 2 पीसची, म्हणजे एक सेट पूर्ण जो आहे 2चा, तर त्याची 280 रुपये प्राइस आहे। आणि तुम्ही हे बाप्पा मोरया स्टोअरमधून मागवू शकता, ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा तुम्ही पर्सनली व्हिजिट करून शॉपमध्ये हे मागवू शकता। आता एक लास्ट आणि बेस्ट गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे, ती म्हणजे की जी माझ्याकडे स्वामींची मोठी मूर्ती आहे, ती 11 इंचाची मूर्ती आहे। आणि खूप साऱ्या जणांनी विचारलं की ताई याच्यामध्ये आम्हाला छोटी साईज मिळेल का, तर त्याच्यामध्ये काम चालू आहे अजून मूर्ती बनण्याचं। कारण ती जी मूर्ती आहे ती खूप मोठे आर्टिस्ट आहेत, त्यांच्याकडून दादानी बनवून घेतली आणि तुम्हाला चेहऱ्यावरून आणि कामावरून तुम्हाला कळत असेल की खरंच त्या मूर्तीला किती म्हणजे किती छान काम केलंय। तर ह्या ज्या छोट्या छोट्या दुसऱ्या साईज आहेत ना ते या बनायला थोडा वेळ लागतोय, कारण ते जे दादा आहेत ते एकटेच त्याच्यावरती, म्हणजे जो चेहऱ्याचा भाग आहे स्पेशली, तर ते एकटेच त्याच्यावरती काम करू शकतात। तर म्हणून त्यांची जे म्हणतात ना की त्यांना तेवढा वेळ पूर्ण त्याच्यासाठी देता येत नाहीये, तर म्हणून थोडासा डिले होतोय। पण असो, आपल्याला एक सुंदर असं म्हणजे छान त्याच्यापेक्षा छोट्या साईजमध्ये त्यांनी आपल्याला अवेलेबल करून दिलंय। तर ती म्हणजे की स्वामींची ही 4 इंचाची मूर्ती आहे। जी मूर्ती माझ्याकडे मोठ्या साईजमध्ये आहे 11 इंचामध्ये, ती सेम टू सेम मूर्ती बघा। स्वामींचा चेहरा बघा, एवढ्या छोट्या मूर्तीमध्ये एवढं डिटेल काम करणं अजिबात शक्य नाही, ही खरी गोष्ट आहे। कारण तुम्ही जितक्याही स्वामींच्या छोट्या छोट्या मूर्ती बघा, त्यांचा चेहरा बघा, त्यांचे एक्सप्रेशन बघा, अगदी ओबडधोबड दिसतं। पण या मूर्तीचं काम बघा तुम्ही, खूप सुंदर असं काम केलंय। डोळे बघितलेत तर डोळे अगदी जिवंत दिसतात स्वामींचे। आणि या ज्या माळा घातल्यात ना ते आपण ओरिजिनल माळा आहेत बघा, मोत्यांच्या। म्हणजे ही जी माळ आहे ही छोटी रुद्राक्षाचं हे देते, लुक देते, आणि ही मोत्याची माळ आहे। तर या दोन्ही ओरिजिनल माळा आहेत। त्यानंतर अशा प्रकारे बैठक आहे स्वामींची बघा, बॅक साईडने पण किती सुंदर वाटतंय। तर अगदी छान काम केलंय। ज्यांना देवघरामध्ये ठेवण्यासाठी स्वामींची छोटी मूर्ती हवी होती सेम अशीच, तर त्यांच्यासाठी ही मूर्ती अवेलेबल करून दिली आहे। ही 4 इंचाची मूर्ती आहे, याची जी प्राइस आहे ती 950 रुपये आहे। एवढ्या कमी प्राइसमध्ये तुम्हाला इतकी सुंदर मूर्ती कुठेही मिळणार नाही। आणि खूप सुंदर दिसतायत स्वामी बघा,
खूप छान दिसत आहेत. तर ज्यांना ज्यांना हवी असेल 4 इंचाची मूर्ती तर तुम्ही नक्की ही मूर्ती दादांकडे अवेलेबल आहे. तुम्ही त्यांच्याकडून ही मूर्ती मागवू शकता स्वामींची. उद्या आपल्या स्वामींची पुण्यतिथी आहे, तर पुण्यतिथीसाठी सुद्धा खूप साऱ्या छान छान सेवा करा. सगळ्यांना स्वामी महाराज सुखी ठेवो हीच महाराजांकडे प्रार्थना. आपल्या हातून नेहमी चांगल्याच गोष्टी, माझ्या हातून तरी स्वामी नेहमी चांगल्याच गोष्टी घडो हीच मी त्यांच्याकडे प्रार्थना करते. तर अशी ही स्वामींची 4 इंचाची मूर्ती आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा आणखीन 3-4 साईज बनत आहेत, पण ते अजून माझ्याकडे आल्या नाही आहेत, त्यामुळे मी तुम्हाला ते दाखवत नाही आणि सांगतही नाही आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा आणखीन साईज मिळतील आपल्याला. तर तुर्तास ही एक साईज आता सध्या आलेली आहे, ती म्हणजे 4 इंचाची. ज्यांना छोट्या साईजमध्ये स्वामींची मूर्ती हवी होती तर त्यांच्यासाठी ही मूर्ती आलेली आहे स्वामींची. तर ज्यांना हवी असेल स्वामींची अशी छोटी मूर्ती तर तुम्ही नक्कीच बाप्पा मोरया स्टोअरमध्ये व्हिजिट करा. पुन्हा एकदा ज्यांना ऑनलाईन ज्यांना जमत नाही आहे पर्सनली यायला, तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. ज्यांना जमत असेल तर तुम्ही स्टोअरमध्ये जाऊन स्वतः बघून तुम्ही मूर्ती घेऊ शकता. बरेच जण प्रश्न विचारतात की ताई स्वामींच्या हातात ही जी गोटी असते तर अशी मूर्ती घेतली जात नाही. तर तुम्हाला त्याची एक गोष्ट सांगू की ही जी स्वामींनी हातात गोटी घेतली आहे ना, ही खरं तर गोटी नाही आहे, ही आहे आपली पृथ्वी. आपण स्वामींना का म्हणतो ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक आहेत म्हणून ती पृथ्वी एवढीशी त्यांनी आपल्या अशा हातात घेतलेली आहे. म्हणजे संपूर्ण आपल्या जो पृथ्वीचा कारोबार आहे ना तो त्यांच्या हातात आहे, असा याचा असा अर्थ होतो. आणि मला असं वाटत नाही की आपण स्वामींना एवढं मानतो तर स्वामींनी स्वतः हातात जर जी गोष्ट घेतली असेल तर ती आपल्यासाठी शुभ किंवा अशुभ कशी असू शकेल. तर म्हणून असं काहीही न्यूनगंड मनात बाळगू नका. आणि जसे स्वामी आपल्याकडे येत आहेत ना तसं स्वामींना आपल्या घरी येऊ द्या आणि स्वामींची छान सेवा करा. तर उद्याचा जो दिवस आहे तो सर्वांना खूप छान जाऊ दे. आणि उद्याच्या दिवशी माझ्याकडे खूप छान सरप्राईज असणार आहे, तर ते पण तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. ते तुम्हाला सोमवारच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. म्हणजे उद्या स्वामींच्या पूजेचा जो व्हिडिओ येईल तो सोमवारी येईल. आणि आज मी तुम्हाला अशा खूप छान छान गोष्टी दाखवल्या. तर तुम्हाला त्यातलं काही हवं असेल, आवडलं असेल तर प्राईस सुद्धा तुम्हाला सगळ्या दिल्यात, ॲड्रेस दिलाय, डिटेल्स दिलेत. तर नक्कीच तुम्हाला जेही आवडलं तुम्ही छान फोन करा आणि ऑर्डर करू शकता. तुम्हाला पण नक्की यातलं काय आवडलं ते पण मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.